समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी सखोल तपास करून सर्व मारेकऱ्यांना अटक करण्याबाबतचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे इस्लामपूर येथील नायब तहसीलदार यांना देण्यात आले। मत्साजोग येथील श्री संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही समस्त मानवजातीसाठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी गोष्ट आहे। समाज माध्यमांवरून व्हायरल झालेल्या श्री संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा फोटो पाहून अंतःकरण पिळवटून निघत आहे। एखाद्या रानटी हिंसक श्वापदांनी मिळून एखाद्या भक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्घृण हत्या जनसामान्यांच्या भावना संतप्त करणारी आहे। विविध वृत्तपत्रांमध्ये वाचलेल्या बातम्या व पोलीस स्टेशनचा FIR वाचून एवढेच लक्षात येते की नराधमांनी केवळ खंडनीस विरोध केल्याने एका प्रामाणिक नागरिकाचा बळी घेतला आहे। हम करे सो कायदा याप्रमाणे या नराधमांनी न्यायालयातून जामीन मिळाल्याच्या 2च दिवसानंतर केलेले कृत्य हे केवळ कायद्याची भीती न उरल्याचे प्रतीक आहे। केवळ त्यांच्या अशा काळ्या कृत्यांना कोणाचा विरोध होऊ नये म्हणून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी केलेला हा षडप्रकार आहे। अशा या कृत्याचा शतशः जाहीर धिक्कार करत आहोत। नराधमांनी केलेल्या कृत्याची स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे तपास करून प्रकरण चालवण्यासाठी विद्वान वकील नेमावे तसेच प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी जलदगती न्यायालयाची उभारणी करावी व सर्व मारेकरी आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवावे अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाचे वतीने माननीय मुख्यमंत्री यांचे नावे इस्लामपूर नायब तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख उमेश कुरळपकर, विजय महाडिक, सुहास पाटील, जयकर खांबे, मोहन पाटील, गजानन पाटील, मिलिंद थोरात, रणजित चव्हाण, वैभव गडचे, वैभव कोकाटे, शंकर साळुंखे, सुयश पाटील, सचिन पवार, भास्कर जाधव, रोहित मोरे, अंकुश जाधव, अॅडव्होकेट धनंजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।